नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एसटी उमेदवारांवरती अन्याय झाला यावरती पाठीमागे पण मी व्हिडिओ घेतला होता। जवळपास 60,000पर्यंत जागा एसटीच्या रिक्त याच्यावरती माझा पाठीमागचा व्हिडिओ आहे। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया आज न्यूजपेपरला आलेली बातमी आहे आणि ह्या बातमीला ऑथेंटिकेट आपण मानतोय का, कारण याच्या अगोदर सुद्धा या पेसा क्षेत्रासंदर्भात बऱ्याचशा उमेदवारांनी आंदोलनं केलेली आहेत। आंदोलन केली आहे, त्यानंतर आश्वासनं दिली गेली, पण पदभरती मात्र झाली नाही। आज त्यावरती मी एकदा परत तुमचा प्रकाश टाकतो की आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेऊया शिक्षक भरतीमध्ये सुद्धा जवळपास 17,000 जागा रिक्त आहे शिक्षकांच्या। काही मुलांची नियुक्ती झालेली आहे पण ती मानधन तत्वावरती आहे। सो या संदर्भात 6 ऑक्टोबर 2025 ला सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला होता, आदेश दिला होता की या ठिकाणची भरती पेसा क्षेत्रातल्या एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना झालीच पाहिजे। सो यावर पुढे काय झाले थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया। जागा रिक्त किती आहे, कोर्टाने काय सांगितलं आणि आपले जे माननीय आदिवासी मंत्री आहेत हे नेमकं काय करतात थोडक्यात समजून घेऊया। 6 ऑक्टोबरचा निकाल आणि जागा कशा भरल्या जाणार आहेत बघा। तत्पूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं टीईटी सीटीटीच्या बॅचेस आपल्याला लॉन्च झालेल्या आहे। सीटीटीची डेट आता नुकतीच आली, 8 फेब्रुवारीला एक्झाम आहे। त्या संदर्भात सीटीटीच्या बॅचेस अवेलेबल आहे, पेपर 1 पेपर 2 ची, प्लस सीटीटी आणि टीटी एकत्र बॅच सुद्धा अवेलेबल आहे। बॅच एकदम व्यवस्थित आहे, टू द पॉइंट शिकवणारी टीम आहे। बॅच घेण्यासाठी ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे, ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच घेऊ शकता। बॅच घेताना तुम्हाला डिस्काउंट ऑफर 20% कधीपर्यंत आहे तर तो आहे 26 ऑक्टोबर पर्यंत। कुपन कोड वापरायचा आहे दिवाळी नावाचा, हा कुपन कोड वापरून तुम्ही बॅच परचेस केली तर 20% सूट आहे। बघा लोकमत न्यूजपेपरला बातमी आलेली, बातमी कधीची आहे 25 ऑक्टोबर 2025 ची बातमी आहे। बातमीचं हेडिंग बघा, पेसातील आदिवासी शिक्षकांची तब्बल 17,033 पदे रिक्त आहे। या संदर्भात धक्कादायक वास्तव समोर आलेलं आहे आणि त्यात म्हटलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही नियुक्त्या रखडल्या। म्हणजे 6 ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयाने निकाल लावला होता पेसाच्या याचिकेच्या अगेन्स्ट, तरी सुद्धा शासनाकडनं याची दखल घेतली गेली नाहीये। सो थोडक्यात आपण समजून घेऊया यामधला पहिला मुद्दा की शिक्षण आयुक्त पुणे यांचं एक पत्र आपल्या हाताशी लागलेलं आहे, म्हणजे लोकमतला भेटलेलं आहे आणि त्याचा आधार घेऊन त्यांनी ही बातमी दिली आहे। 24 जुलै 2025 लोकमतला मिळालेलं हे पत्र आहे। हे पत्र शिक्षण आयुक्त पुणे यांनी प्रधान सचिव शिक्षण विभाग यांना पाठवलेलं पत्र आहे। बघा यात सांगितलं आहे काय, 13 आदिवासी बहुलयुक्त जिल्ह्यामधील, आता 13 जिल्हे ज्या ठिकाणी ज्याला आपण पेसा क्षेत्र म्हणतो त्या ठिकाणी, पेसा क्षेत्र म्हणजे काय, अशा ठिकाणी आदिवासी विद्यार्थ्यांची उमेदवारांची लोकसंख्या जास्त आहे, त्या ठिकाणी त्या स्थानिक लोकांनाच पहिले प्राधान्य द्यायला पाहिजे आणि त्यातून जास्तीत जास्त उमेदवारांना नोकऱ्या दिल्या पाहिजे, ज्याला आपण म्हणतो पेसा क्षेत्र किंवा ते पदभरती अशीच असते। सो क्षेत्रांमध्ये अनुसूचित जमातीच्या शिक्षकांचीच आहे फक्त, बाकी तर विषयच नाहीये। शिक्षकांची किती आहे 17,033 पदे रिक्त असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। शिक्षण आयुक्त पुणे यांनी 24 जुलै 2023 रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या प्रधान सचिवांना पाठवलेल्या पत्रातून ही बाब उघड झाली आहे। ते पत्र मी शोधण्याचा प्रयत्न केला पण आपल्याला ते भेटलं नाही, कारण पत्रक हे ऑनलाईन टाकत नाही, पत्र आपल्याला शोधावे लागतात, मागवावे लागतात। त्यानंतर 2023 ची आकडेवारी जर आपण बघितली तर त्यामध्ये सर्व प्रवर्ग मंजूर पदे जी आहेत ना ती 91,216 आहे। कुठली, पेसा क्षेत्रातली। पेसा क्षेत्रातली म्हणजे कुठली, 13 जिल्ह्यांमधली, बरोबर आहे, 13 डिस्ट्रिक्ट मधली 2023 ची आकडेवारी आहे। सर्व प्रवर्ग म्हणजे नुसती एसटीच नाही तर सगळेच प्रवर्ग जर बघितलंय तर टोटल मंजूर पदे 91,296 आहे। यापैकी एकूण कार्यरत सध्या किती आहे 84,831 कार्यरत आहे। जर विचार केला जवळपास एकूण रिक्त पदे 6,465 आहे। ही झाली पहिली बातमी। दुसरी बातमी बघा, एकूण मंजूर पदांपैकी अनुसूचित जमाती पेसा क्षेत्र मंजूर पदे किती आहे, म्हणजे या ठिकाणी पेसा क्षेत्रातले जे एसटी उमेदवार आहे त्यांना किती पद मंजूर आहेत, त्यांना आहे 26,968 मंजूर पद आहेत। मग पेसा क्षेत्र अनुसूचित पेसा प्रवर्ग कार्यरत किती आहे, मग पेसाच्या उमेदवारांना जागा जर 26,968 असताना मात्र कार्यरत फक्त 12,896 आहे। मग भरली तर गेली एवढीच रिक्त आहे, बाकी कुठे गेली, म्हणजे याच्यातली जी तफावत आहे म्हणजे भरायला पाहिजे 26,968 किंवा राऊंड फिगर 27,000, भरली तर गेली एवढीच रिक्त आहे, पण ही भरली गेलेली पेसाची उमेदवार फक्त एवढेच आहे, बाकीचे उमेदवार पेसाचे नाहीच आहे, वेगळे उमेदवार याचा अर्थ या आकड्यावरून समजतंय आपल्याला। तिसरा मुद्दा बघा, पेसा क्षेत्र अनुसूचित प्रवर्ग रिक्त पदे 14,072 आहे।
ज्याची 14,072 पदे रिक्त आहे आणि अनुसूचित जमाती भरतीसाठी रिक्त पदे 4,750 आहे. आता हे आकडे तुम्ही लक्षात घेतले तर खूप मोठी तफावत समोर दिसते. कोर्टामध्ये याचिका पडली होती याच्यासाठी की पेसाच्या उमेदवारांना संधी द्यायला पाहिजे, तिथे पेसा व्यतिरिक्त उमेदवारांना संधी दिली गेली असं पण त्या आंदोलनामध्ये म्हणणं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी स्थानिक लोकांचा विचार केला गेला नाही, बिंदू नामावली रोस्टर अपडेट केलं नाही, ते पण बऱ्याच जणांच्या मागणीमध्ये म्हणणे होते. आणि त्याच अनुषंगाने मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा यावरती बऱ्याच प्रमाणात मी व्हिडिओ पण घेतले, नसतील बघितले एकदा बघून घ्या. एसटी उमेदवारांना संधी नावाचा व्हिडिओ पण मी घेतला होता, कारण मोठ्या प्रमाणात त्यांच्या भरती प्रक्रिया राबवल्या जाणार असं सरकारने अनाउन्समेंट पण केलं होतं आणि 75,000 पदी भरती करायचं असं माननीय मुख्यमंत्री साहेबांनी काही महिन्यांपूर्वी सांगितलं पण होतं. सो हा झाला ही झाली आकडेवारी 2023ची. आता ज्या बघा काही उमेदवारांना अजूनही नियुक्ती दिलेली नाहीये, मानधन तत्वावरच त्यांना तिथे ठेवलेलं आहे, म्हणजे ते तिथलेच आहे, प्रॉपर पेसा क्षेत्रातलेच आहे, त्यांना मग नियुक्ती का दिली नाहीये, त्यांना अजून मानधन तत्वावर ठेवलंय का, तर कोर्टाचा निर्णय येईपर्यंत वेट करा. कोर्टाचा निर्णय येऊन गेलाय 6 ऑक्टोबर 2025ला, तरी सुद्धा अजून त्याच्याबाबत काही हालचाली दिसत नाहीये. त्यांनी सांगितली बातमी बघा, पेसा क्षेत्रात रिक्त पदांची संख्या संच मान्यता 2022-23चा विचार केला तर रिक्त संख्या 11,400 इतकी होती. पेसा क्षेत्रातील एसटी प्रवर्गाची रिक्त पदांची संख्या 17,033 इतकी आहे. बघा एसटी कॅटेगरीची 17,033 इतकी आहे आणि 2023 मध्ये झालेल्या शिक्षक भरती म्हणजे शिक्षक अभियोग्यता चाचणी झाली, त्यामध्ये एकूण पेसा क्षेत्रातले उमेदवार किती होते, 7,166 होते. त्यापैकी 1 ते 8 साठी पात्र असणारे टीईटी किंवा सीडी पात्र असणारे फक्त 4,904च होते. टीईटी आणि सीडी म्हणजे 1 ते 8 वर्गाचे मुलं क्वालिफाय होऊ शकतात असे 4,904च होते. आणि या पेसातील बिगर आदिवासींचा समावेश असून शिक्षण आयुक्तांच्या यादीत आदिवासींचा आकडा फक्त 1,544 इतकाच आहे. म्हणजे असं झालंय की जागा जास्त आणि तिथे पेसा एसटीचे उमेदवार कमी आहे. मग जेवढे उमेदवार त्यांना सगळ्यांना भरती जरी केलं तरी पण जागा शिल्लक राहत आहे. मग त्यात पुढे काय झालं बघा, आता जे उमेदवार आहे पात्र त्यांना सुद्धा ते उमेदवार 1 वर्षापासून फक्त मानधन तत्वावरतीच आहे, त्यांना सुद्धा प्रॉपर नियुक्ती अजून दिलेली नाहीये. सर्वोच्च न्यायालयाचा 6 ऑक्टोबर 2025चा निकाल आहे, म्हणजे जवळपास 15 दिवस 16 दिवस निकाल लागून झालेला आहे. निर्णयानंतरही त्यांना कायम नियुक्ती देण्यात आलेली नाही. पेसा क्षेत्रात निव्वळ रिक्त पदे आणि अनुसूचित जमातील पेसा क्षेत्रातील रिक्त पदे लक्षात घेतली तर उमेदवारांची संख्या ही रिक्त पदांपेक्षा कमी आहे. जेवढे उमेदवार सध्या आहे ते सगळेच उमेदवार ते जॉईन करायला पाहिजे, नियुक्त करायला पाहिजे. आता यावरती हा प्रश्न समोर येतो की सर पेसा क्षेत्रातले एसटी उमेदवार ज्यांचे टीईटी पण नसेल, सीटीटी नसेल किंवा टेट पण दिली नसेल तर काय करायचं. यावरती कोर्टाने निर्णय दिला होता. कोर्टाने काय सांगितलं थोडक्यात तुम्हाला मी सांगतो. शिक्षक भरतीमध्ये उमेदवार न मिळाल्यास हा पर्याय असणार. यामध्ये बघा पेसा क्षेत्रातले जे 13 जिल्हे आहेत ते कोणकोणते आहे, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, नांदेड, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, पुणे, अहमदनगर यांचा समावेश आहे. आणि यामध्ये बघा ॲडव्होकेट प्रमोद घोडाम जे की राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ट्रायबल फोरमचे, त्यांचं म्हणणं बघा इथे काय, सर्वोच्च न्यायालयाने 6 ऑक्टोबर 2025 रोजी निर्णय देऊन पेसा क्षेत्रातील भरतीचा मार्ग सुकर केला आहे. एसटी उमेदवारांना आता कायम नियुक्ती द्यावी. एसटीचे पात्रताधारक उमेदवार मिळत नसतील तर, आता मी ते स्टार्ट करतो, तर जिल्ह्यातील एसटीच्या डीएड बीएड उमेदवारांची नियुक्ती करून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्यांना 5 वर्षाची संधी उपलब्ध करून द्यावी अशी पण मागणी त्यांनी केलेली आहे. आता कोर्टाचा निर्णय जर बघितला तर त्यानुसार जर उमेदवार उपलब्ध नसतील तर त्या ठिकाणी जर तुम्हाला पेसा क्षेत्रातल्याच उमेदवारांना घ्यायचं असेल तर त्यांना हा ऑप्शन पण द्यावा लागेल. का, कारण आत्ताच बघितलं की संख्या जास्त, रिक्त पद संख्या जास्त आहे आणि पात्र उमेदवार कमी आहे. सो याच्यावर सुद्धा एक मार्ग काढावा लागणार आहे. पण तुर्तास तरी हा मार्ग ठीक आहे, याच्यावरती न्यायालयीन प्रक्रिया काय होईल, सरकार निर्णय घेईल त्याच्यावरती, पण मात्र जे उमेदवार पात्र जे मानधन तत्वावर आहे त्यांची नियुक्ती लवकरात लवकर करावी, कारण ती उमेदवार आहे उपलब्ध, त्यांना ती जागा द्यायलाच पाहिजे. मी तुम्हाला फक्त शिक्षक भरतीबद्दल बोलतोय, पण इतर सुद्धा ज्या डिपार्टमेंटच्या भरती आहेत त्यामध्ये सुद्धा या एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांना संधी मात्र तेवढी देण्यात आलेली नाही. यावरती पाठीमागे व्हिडिओत बोललो मी. आता आदिवासी मंत्री जे आहेत आपले, त्यांचं काय म्हणणं आहे, ते काय करताय, आदिवासी मंत्र्यांनी बोलावली बैठक, ते बैठक घेताय. फक्त कोर्टाचा निर्णय लागलाय 6 ऑक्टोबरला आणि आता 25 ऑक्टोबर आले, 20 दिवस तुम्ही आता बैठक घेऊन निर्णय घ्यायला लागलेत. सो त्यांनी काय सांगितलंय की पदभरती संदर्भात आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी 28 ऑक्टोबर रोजी त्यांच्या दालनात बैठक बोलावली आहे आणि त्या बैठकीला बरेचसे सचिव पण त्यांनी निमंत्रित केलेले आहे. आता हे आदिवासी मंत्री निर्णय घेतील 28 ऑक्टोबर नंतर, पण तत्पूर्वी
पेसा क्षेत्रातल्या उमेदवारांना एसटीच्या उमेदवारांना योग्य तो न्याय देऊन लवकरात लवकर त्यांची नियुक्ती करावी आणि पेसा क्षेत्रामध्ये या एसटी उमेदवारांच्या जेवढ्या जागा आहेत त्या सगळ्या प्रॉपर तिथल्या स्थानिक पेसा क्षेत्रातल्या एसटी उमेदवारांना मिळालाच पाहिजे, त्यासाठी सुद्धा प्रयत्न केला गेला पाहिजे. माननीय मंत्री महोदयांनी यावरती लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि याचा निर्णय लवकरच विद्यार्थ्यांना योग्य तो न्याय मिळावा अशीच अपेक्षा आहे. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि शेवटी जाताना सांगतो, इग्नाइट अकॅडमीकडनं भरपूर सारे कोर्सेस फार कमी फीजमध्ये आपल्याला अवेलेबल आहे. सीटीटीची बॅच आता तुमची डेट अनाऊन्स झाली आहे. 8 फेब्रुवारीला तुमची एक्झाम आहे आणि त्याची तयारी करायची असेल तर इग्नाइट अकॅडमीच्या बॅचेस अवेलेबल आहे. सीटीटी आणि CT+TTच्या बॅचेस आहेत. दिवाळीनिमित्त 20% ऑफ आहे. दिवाळी नावाचा कोड वापरा, 20% ऑफ घ्या. त्यासाठी ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर आमच्या टीमला नक्की कॉल करा. सो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. पण आवडला तर लाईक करा. तुमच्या सगळ्या ग्रुपला मित्रांना नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.